दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन सामोरं जायचं जेव्हा ठरलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या संघटनेमध्ये वातावरण तर होतंच, पण ओरिजिनल शिवसेना आमच्यावर आली तर आमचा आनंद आणि तो द्विगुणित झालेला आहे. मी परवा डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या कार्यालयामध्ये होतो. मला आठवत नाही, पण एक लहान मुलगी कोणाची तरी आली, डॉक्टर साहेबांचे पाया पडले आणि त्यांना विचारलं कोण आहे, ते म्हणले डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. आणि त्यांना विचारलं मी कोण आहे, ते म्हणले ते बहुतेक त्यांचे ब्रदर दिसत आहेत. म्हणलं हो ते माझे ब्रदरच आहेत, पण मध्ये जरा माझ्यावर रुसले होते. मग डॉक्टर म्हणले अरे तो ऐकतच नाही माझं, पण आता मी ठरवलं तुमचंच ऐकायचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे, हा जेव्हा आघाडी कोणाबरोबर करायची असे त्यांच्या पक्षामधले मतमतांतर होते, पण मतमतांतर असताना विकी भाऊया साधेपणा त्यांचा मोठेपणा हीच ओळख हो जनतेत अडलेल्या. शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतर असताना चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सगळेच नेते मंडळी आमच्याकडे यायचे, पलीकडे पण जायचे. बामणे साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की काही जागांची त्यांनी मागणी केल्यानंतर 4 पैकी 3 जागेवर आम्ही सहमती दर्शवली आणि एक जी जागा होती तिथं शक्य नाही पण मैत्रीपूर्णचा आम्ही तोडगा सुद्धा काढला होता. बामणे साहेब खरं आहे. पण असं करताना सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये एक पूर्वनियोजित वेगळंच होतं. त्यांना फक्त हा ड्रामा रचायचा होता आणि त्यातून काहीतरी मार्ग काढून यांच्या पक्षाच्या नेत्यांना बदनाम करायचं किंवा आम्हाला वेटीत पकडून आम्हाला काहीतरी तोंडावर पाडायचं. पण जे जे तिथं गेलेले आहेत त्यांनी त्यांच्या गावातल्या देवतांचं स्मरण करून सांगावं की अतुल बेनके बोलतोय ते खोटं आहे का खरं आहे. अहो जेव्हा नगरपालिकेची निवडणूक झाली त्यानंतर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अधिकचं संख्याबळ असताना सुद्धा बामणे साहेब आम्ही राष्ट्रवादीचा नाही केला, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपनगराध्यक्ष केला. ठीक आहे मेजॉरिटी आमच्याकडे नव्हती, पण त्यातून पुढे जात असताना इलेक्शनच्या रणनीतीने त्यातून पुढे जात असताना जेव्हा विजय प्राप्त होणार आहे आम्हाला माहीत होतं, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला मान दिला. म्हणून चांगली लोक एकत्र आली पाहिजे. एक चांगल्या विचाराची लोक आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आले आपल्याला दिसत आहे. पण पुढची मंडळी एक वेगळ्या वृत्तीची, वेगळ्या अपप्रवृत्तीची कशा पद्धतीने पुढे झालेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे. अहो जेव्हा आघाडी झाली उमेदवारांची लाईन कुठं होती तर या आघाडीकडे होती. पलीकडे जे इकडून तिकडे गेलेत ते उरेल माल गेलेलं आहे, उरेल. बरं पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला वाटत नाही त्यांनी तिकडे जावं. शिवसेना पक्षामध्ये ज्यांनी जीवाचं रान केलं किंवा हे केलं त्यांना पक्षाला वाटत नाही की त्यांचे काही मंडळी तिकडे जावेत. पण नीतिमत्तेने वृत्तीने चांगल्या पद्धतीने पुढे जायचं असेल तर पक्षाचे नेते जो आदेश देतात त्यातून आपल्याला पुढे जावं लागतं. मला काय वाटत नव्हतं का कुठल्या उमेदवाराला काही उमेदवारी द्यावी, पण नेत्यांनी मला सुद्धा आदेश दिला की काही ठिकाणी आपल्याला असे उमेदवार द्यावेच लागतील आणि आपल्याला पुढे जावं लागेल. नेत्यांचा आदेश मी वेगळ्या पद्धतीने कुठं झुगारला नाही. डॉक्टर साहेबांना विश्वासात घेतलं आणि त्या सक्षमरित्या उमेदवाराला आम्ही पुढे काढलेलं आहे. प्रत्येक उमेदवार बघा हा स्वयंभू आणि स्वतःच्या ताकदीने नेतृत्व करणारे उमेदवार आहेत. आम्ही काय कोणाच्या सुनेला म्हणून दिलेलं आहे. अहो देवराम लांडेची सुनबाई ती सक्षम आहे म्हणून आम्ही तिला दिलेलं आहे. आम्ही काही देवराम शेटकर बघून दिलं असं समजायचं काय कारण. पण तिकडची मंडळी काही वेगळ्या पद्धतीने पत्रकारांना बाईट देतात कि अतुल बेनकेचा डाव आहे. डाव भी काय नाही, जो उधर गया उसको माफी नहीं. जो या आघाडी बरोबर आहे त्याच
पक्षाच्या आपल्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आणि पुढे जायचं. ज्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली त्यांना ही जुन्नर तालुक्याची जनता कधीच मतदान करत नाही. हे अनेक उदाहरणातून आपण पाहिलेलं आहे. आपल्याला चांगली लोक, चांगल्या विचाराच्या लोकांनी पुढे जाऊन आता ह्या तालुक्याला एक चांगल्या पद्धतीने दिशा दिली पाहिजे. विधानसभेची निवडणूक झाली, वेगवेगळ्या पद्धतीने कशा झाल्या तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज. मी आजही सांगतो आणि तेव्हाही सांगितलं, पराभव झाला याचं वाईट वाटत नाही, पण चांगली लोक वेगळी वेगळी झाली याचं मला वाईट वाटते. आता ती सगळी एक झालीत याचा आनंद जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपल्याला तो पाहायला भेटतो. डिंगोर उदापूर गटातले आपले उमेदवार सोनाबाई दाभाडे इथं आलेत. इकडे येऊन बसा. मी अधिकचा वेळ घेणार नाही. डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं. तालुक्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुसरून आपल्याला समोर जाण्यासाठी आमचे सगळे उमेदवार या तालुक्याचं आरोग्याचं व्यवस्थापन असेल जे चांगल्या पद्धतीने चालेल ते अधिक बळकटी करण्यासाठी, शिक्षणाचं व्यवस्थापन असेल, पिण्याच्या पाण्याचं असेल, गावाच्या सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न असतील त्यांच्या दारापर्यंत जाऊन सेवा करणारे आमचे हे सेवक म्हणून उमेदवार आहेत. नेतागिरी करणारे पुढारपण करणार नाही, ते सेवेच्या माध्यमातूनच पुढे करणार आहेत. जे जे प्रश्न आहेत, बिबट्याचा प्रश्न आहे, बिबट्याचा प्रश्न हाताळून पुढं कसं जायचं याचं अवलोकन पाहिजे. नुसते बिबट्याचे कातडे आणि कापडं घालून फिरणं त्याने काही प्रश्न मिटणार नाहीये. त्याचा प्रश्न कसा मिटवायचा आहे याचा रोड मॅप डॉक्टर साहेबांनी आखला, ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतील. ते आमची चर्चा झालेली आहे. अण्णाला विनंती आहे, तुम्ही जोरदार भाषण केलेलं आहे. आता हा निवडून येऊसपर्यंत, तो निवडूसपर्यंत मी चप्पल काढीन, बूट काढीन असं काही करू नका. काही जण पॅन्ट काढून मोकळी झाली. आपल्याला चांगल्या विचाराने पुढं कोण जाऊ शकतं हे काय वेगळं सांगायची गरज नाही. पण एक आवर्जून सांगतो, माझ्या निवडणुकीच्या निकालामध्ये काही जरी झालं असलं तरी या तालुक्यातल्या जनतेच्या प्रत्येक नागरिकापर्यंत मी जसं आमदार असताना काम केलंय तसं अजितदादा पवारांच्या बळावर आमदार म्हणूनच तुमच्या सर्वांच्या मध्ये राहून काम करणार आहे, एवढं मात्र नक्की सांगतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जो आमच्यावर विश्वास दाखवला, मी तुम्हाला बामणे साहेब शब्द देतो, या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपण एकत्र येऊन पुढे नाही तर अनेक संस्था जिथं जिथं असेल तिथं पण तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पुढे जायचं तर चांगल्या विचाराने, एक दिलाने आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे जायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, काही आपली मंडळी पलीकडे जरी गेली असली आणि माझ्या नावाने काही जरी खोटं नाटं बोलत असेल, लक्ष द्यायचं नाही. आपलं चिन्ह घड्याळ, आपलं चिन्ह मशाल, एवढंच ध्यानात ठेवा. मी माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.